नमस्कार मित्रांनो, मी निलेश विखे यवनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, प्राकृतिक भूगोल या विषयाचं आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. यापूर्वीच्या लेक्चरच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथं तुम्ही त्या बघू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रहणे म्हणजेच इक्लिप्सेस काय हे समजून घेणार आहोत. ग्रहण हा टॉपिक टेक्निकल असल्याकारणाने विद्यार्थ्यांना इझिली समजत नाही, पण या लेक्चरच्या माध्यमातून आपण तो सोप्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर बघा, ग्रहणे समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सायन्सचे दोन कन्सेप्ट समजणं खूप आवश्यक आहे. ते दोन कन्सेप्ट आहे प्रच्छाया आणि उपछाया. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात उंब्रा आणि पेनुम्ब्रा. आता हे दोन कन्सेप्ट जर तुम्हाला समजले तर तुम्हाला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सोप्या भाषेत समजून सांगता येईल. तर बघा की प्रच्छाया आणि उपछाया हे समजण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करतोय. त्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक टॉर्च लागतो आहे ऍज अ लाईट सोर्स म्हणून. त्यानंतर दुसरी जी गोष्ट लागत आहे ती म्हणजे बॉल. आणि तिसरी जी गोष्ट लागते ती म्हणजे पडदा, त्यालाच आपण स्क्रीन म्हणतो. आता आपल्याला काय करायचं आहे की या टॉर्चद्वारे या बॉलवर प्रकाश पाडायचा आहे. म्हणजे काय होईल की हा बॉल गोलाकार असल्या कारणाने जो टॉर्च कडला पार्ट आहे तो प्रकाशमय होईल आणि तो विरुद्ध पार्ट आहे तो काळोखात जाईल. तर ही गोष्ट घडत आहे. त्याच पद्धतीने या पडद्यांवर दोन प्रकारच्या सावल्यांची निर्मिती होताना दिसत आहे. पहिली आहे सेंटर मध्यभागी गडद अशी, आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला अशी फिकट किंवा फेंट अशी सावली तयार होताना दिसतो आहे. म्हणजेच काय की कुठल्याही ऑब्जेक्टवर जेव्हा लाईट सोर्सद्वारे प्रकाश टाकला जातो तर दोन प्रकारच्या सावल्यांची निर्मिती होते, गडद आणि फिकट. आणि यांनाच नाव देण्यात आलेले आहे उंब्रा आणि पेनुम्ब्रा. जी गडद अशी सावलेली आहे त्याला प्रच्छाया उंब्रा असं म्हटलं जाते, आणि जी फिकट अशी सावली आहे त्याला उपछाया पेनुम्ब्रा असं म्हटलं जाते. तर तुम्हाला प्रच्छाया आणि उपछाया हे दोन कन्सेप्ट समजलेले असणार आहे. त्यानंतर बघा की हे सेम घडतं जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा. तर सूर्य इथे प्रकाशाचा स्रोत म्हणून काम करतो, म्हणजे लाईट सोर्स म्हणून काम करतो आहे. आपला चंद्र जो आहे तो बॉल आहे, आणि ही जी पृथ्वी आहे ती पडदा आहे. तर होतं काय की जेव्हा प्रकाश स्रोताद्वारे या चंद्रावर प्रकाश पडतो तेव्हा पृथ्वीवर दोन प्रकारच्या सावल्यांची निर्मिती होते. पहिली जी सावली आहे ती मध्यभागी आहे केंद्रकामध्ये, त्यालाच आपण प्रच्छाया उंब्रा असं म्हणतो, जी गडद काळी अशी सावलेली आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला जी सावली निर्माण झालेली आहे ती आहे उपछाया म्हणजेच पेनुम्ब्रा. तर हे तुम्हाला जर कळालेलं असेल तर आता सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण तुम्हाला समजण्यात मदत होईल. पुढील टॉपिक आहे सूर्यग्रहण, सोलार इक्लिप्स. तर सोलार इक्लिप्स किंवा सूर्यग्रहण काय आहे तर त्याचे डेफिनेशन बघा की जेव्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीच्या भागावर पडते, त्यास सूर्यग्रहण असे म्हणतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होताना सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची एक विशिष्ट स्थिती निर्माण होते, आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो, आणि त्या कारणाने मग सूर्यग्रहण घडून येतात. एक्झॅक्टली काय होतं की सूर्याची जो प्रकाश आहे तो चंद्रावर पडतो आणि त्याच्या सावल्यांची निर्मिती हे पृथ्वीवर होते. त्यानंतर बघा की सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे खग्रास सूर्यग्रहण, त्यालाच इंग्लिशमध्ये टोटल सोलार इक्लिप्स म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे खंडग्रास सूर्यग्रहण, त्यालाच पार्शियल सोलार इक्लिप्स म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये अॅन्युलर सोलर इक्लिप्स असंही म्हटल्या जाते. हे तिन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे सूर्यग्रहणाचे तिन्ही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो. त्या कारणाने सूर्याचा जो प्रकाश आहे जो चंद्रावर पडतो आहे त्या कारणाने पृथ्वीवर दोन प्रकारच्या सावल्यांची निर्मिती होत आहे. पहिली जी आहे ती म्हणजे गडद अशी प्रच्छाया, आणि दुसरी जी आहे ती फिकट अशी उपछाया. आता काय होत आहे की पृथ्वीवरचे असे प्रदेश जे प्रच्छायेच्या अंतर्गत आहे तिथे एका विशिष्ट प्रकारचं सूर्यग्रहण पाहायला मिळते, आणि पृथ्वीवरचे असे प्रदेश जे उपछायेच्या अंतर्गत आहे तिथे विशिष्ट प्रकारचं असं सूर्यग्रहण पाहायला मिळते. जे प्रदेश प्रच्छायेच्या अंतर्गत येतात तिथे तुम्हाला खग्रास सूर्यग्रहण म्हणजे टोटल सोलार इक्लिप्स पाहायला मिळते. म्हणजेच त्या भागातल्या लोकांना सूर्य पूर्णपणे चंद्राद्वारे झोकाळला गेल्यासारखा दिसणार. तर अशा प्रकारे हा जो सूर्य आहे तो चंद्राद्वारे झाकोळला गेल्यासारखा दिसणार आहे. करेक्ट. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं जे सूर्यग्रहण आहे म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण, ते घडतं उपछाया पेनुम्ब्राच्या भागात. म्हणजेच पृथ्वीवरचा असा भाग जो उपछायेच्या अंतर्गत येतो तर त्या भागामध्ये तेथील लोकांना जो सूर्य आहे तो पूर्णपणे झाकोळला गेल्यासारखा न दिसता पार्शियल म्हणजे आंशिक असं झाकोळला जातो, आणि त्याचा काही भाग आपला अजूनही प्रकाशमय दिसतो. तर दोन्हींचे खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहणाचे आपल्याला इथे इमेज पाहू शकतो तुम्ही. हे आहे खग्रास सूर्यग्रहण आणि हे आहे खंडग्रास सूर्यग्रहण. खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये तुम्हाला हा भाग अजूनही प्रकाशमय दिसतो आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा जे चंद्र आहे, चंद्राचा हा जो काही सूर्याकडला भाग आहे तो प्रकाशमय होतो, आणि त्याचा जो मागचा भाग आहे
तो काळोखात जातो. तर होतं काय की पृथ्वीवरून पाहताना मला चंद्राचा हा मागचा भाग दिसतोय जो काळोखात आहे. याचा अर्थ पृथ्वीवरून पाहताना चंद्र हा दिसेनासा होतो आणि जेव्हा आकाशात चंद्र हा दिसेनासा होतो त्याच स्थितीला आपण म्हणतो अमावस्या. म्हणजे याचा अर्थ असा की आपले सूर्यग्रहण हे अमावस्याच्या दिवशी होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा की सूर्यग्रहण हे अमावस्याला तर होतात, पण प्रत्येक अमावस्याला सूर्यग्रहण होत नाही. तर हा एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता प्रत्येक अमावस्याला सूर्यग्रहण का होत नाही हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये समजून सांगतोय. पण आता सध्या तरी इतकं लक्षात ठेवा की सूर्यग्रहण अमावस्याला होतात, पण प्रत्येक अमावस्याला सूर्यग्रहण होत नाही. आता एका वर्षभरात किमान 4 वेळा व कमाल 5 वेळा सूर्यग्रहण होतात. म्हणजे मिनिमम 4 वेळा आणि मॅक्झिमम 5 वेळा सूर्यग्रहण होतात. 5 पेक्षा जास्त सूर्यग्रहण एका वर्षात होऊ शकत नाही. आता हा सूर्यग्रहणाचा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करू शकता. लक्षात घ्या कशा प्रकारे करू शकता बघा की मानून चला तुमच्याकडे हा लाईट बल्ब आहे. हा एकच लाईट बल्ब तुम्ही सुरू करा आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेला जो बॉल आहे तो त्या लाईट बल्बच्या पुढे घेऊन जा. करेक्ट. याचा अर्थ असा लाईट बल्ब हा सूर्यासारखा काम करतो आहे, तो बल्ब हा चंद्रासारखा काम करतोय आणि तुम्ही स्वतः हे पृथ्वी आहात. म्हणजे काय होत आहे की त्या लाईट बल्बच्या पुढे जेव्हा बॉल घेऊन चाललेला आहे तेव्हा त्याची सावली तुमच्या चेहऱ्यावर पडत आहे. त्या कारणाने हा जो काही सूर्य आहे किंवा आपल्या कंडिशनमध्ये लाईट बल्ब आहे तो झाकोळला गेल्यासारखा दिसणार आहे. करेक्ट. आणि यालाच आपण म्हणू शकतो खग्रास सूर्यग्रहण, टोटल सोलार इक्लिप्स. आणि जेव्हा तुम्ही त्या लाईट बल्बचा पार्शियल असा भाग झाकोळता म्हणजे कव्हर करता त्यावेळेस त्याची काही सावली तुमच्या चेहऱ्यावर पडणार आणि काही भाग जो आहे त्या लाईट बल्बचा तुम्हाला प्रकाशमय दिसणार आणि यालाच म्हणतात खंडग्रास सूर्यग्रहण, पार्शियल सोलार इक्लिप्स. त्यानंतर बघा तिसऱ्या प्रकारचं जे काही सूर्यग्रहण आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. आता एक्झॅक्टली कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अॅन्युलर सोलर इक्लिप्स काय असतं तर बघा एक विशिष्ट स्थिती निर्माण होते. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये जसं मी तुम्हाला समजून सांगत होतो की पृथ्वीभोवती जेव्हा चंद्र फिरतो तेव्हा तो एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, पण तो पृथ्वीच्या कधी जवळ येतो आणि कधी तो दूर जातो, की त्यामुळं एक विशिष्ट स्थिती निर्माण होते आणि त्याच्याचमुळे मग कंकणाकृती सूर्यग्रहणाची निर्मिती होते. आता लक्षात ठेवा की जेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असते त्यावेळेस एक्झॅक्टली कशी स्थिती निर्माण होते बघा की जो चंद्र आहे तो लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्यामुळे पृथ्वीपासून दूर जातो आणि त्या कारणाने सूर्यग्रहणाच्या दरम्यान त्याची प्रच्छाया म्हणजेच उंबरा ही पृथ्वीवर पडू शकत नाही. करेक्ट. आणि त्यावेळी पृथ्वीवरच्या भागावरून सूर्याची बाहेरची तेजस्वी कडाच फक्त दिसू लागते. म्हणजेच काय की जो काही सूर्य आहे तो चंद्राद्वारे पूर्णपणे झोकाळला गेलेला दिसत नसून फक्त त्याचा जो मध्य भाग आहे तो झोकाळला गेल्यासारखा दिसतो आणि त्याची जी कडा आहे अशी निर्मिती होते आणि त्यालाच आपण मराठीमध्ये कंकण असं म्हणतो. करेक्ट. आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. तर हे लक्षात ठेवा. तर त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतो. आता हेच आपला जो काही घरगुती एक्सपेरिमेंट होता त्याद्वारे तुम्ही कसं करू शकता की या बॉलला तुम्ही फक्त आता तुमच्या चेहऱ्यापासून दूर घेऊन जा. तर तुम्हाला काय दिसेल की जो काही आपला बल्ब होता त्याचं जे काही असं एक कंकण आहे ते तयार झालेलं दिसणार आहे आणि यालाच आपण कंकणाकृती म्हणजेच अॅन्युलर सोलार इक्लिप्स असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढील टॉपिक आहे चंद्रग्रहण, लुनार इक्लिप्स. ठीक आहे. तर चंद्रग्रहण म्हणजे काय की जेव्हा सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्ण किंवा काही भागावर पडते, त्या चंद्रग्रहण असे म्हणतात. जसं मी तुम्हाला सूर्यग्रहणामध्ये सांगितलं की चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तर चंद्रग्रहणाच्या वेळेस काय होतं की आपली पृथ्वी जी आहे ती चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते. त्या कारणाने सूर्याद्वारे जो प्रकाश पृथ्वीवर टाकला जातो किंवा पाडला जातो त्याची सावली मग चंद्रांवर निर्माण होते आणि त्यानंतर चंद्रग्रहण घडून येतात. तर जसं आता आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो की पृथ्वी आता चंद्र आणि सूर्याच्या मध्ये आलेली आहे. त्या कारणाने सूर्याने जो प्रकाश पृथ्वीवर टाकलेला आहे त्याद्वारे आता दोन सावल्यांची निर्मिती झालेली आहे. एक आहे प्रच्छाया म्हणजे उंबरा आणि दुसरी आहे उपछाया म्हणजेच पेनुम्ब्रा. तर आता याद्वारेच आपल्याला दोन प्रकारचे चंद्रग्रहण पाहायला मिळतात. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे टोटल लुनार इक्लिप्स आणि खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजेच पार्शियल लुनार इक्लिप्स. आता बघा काय होतं की हा चंद्र जेव्हा या प्रच्छायेत असतो तेव्हा तुम्हाला चंद्र अशा प्रकारे दिसतो. करेक्ट. यालाच म्हटलं आता खग्रास चंद्रग्रहण. म्हणजेच काय की जेव्हा चंद्र हा प्रच्छायेतून मार्गक्रमण करत असतो आणि पूर्णपणे तो प्रच्छायेत असतो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळते. पण हा चंद्र जेव्हा पुढे मार्गक्रमण करून पार्शियली म्हणजे आंशिक हा प्रच्छायेत आणि आंशिक हा उपछायेत असतो तेव्हा तिथे खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजेच पार्शियल लुनार इक्लिप्स पाहायला मिळतं. तर त्यावेळेस चंद्र आपल्याला आकाशात अशा प्रकारे आपण
पाहू शकतो. तर हे दोन प्रकार होते चंद्रग्रहणाचे. त्यानंतर आणखी एक गोष्ट बघा, जेव्हा सूर्य आपला प्रकाश आकाशात पसरवतो त्यावेळेस हा जो काही पृथ्वी आहे किंवा चंद्र आहे त्यांचा जो काही सूर्याकडला भाग आहे तो काय होतो, प्रकाशमय होतो. करेक्ट. आणि त्याचा जो विरुद्ध भाग आहे तो डार्क काळोखात जातो. करेक्ट. म्हणजेच आता बघा की मी जरी या काळोखात उभा असलो, म्हणजे की तिथे रात्र जरी असली पृथ्वीवर, आणि मी जर चंद्राला बघितलं तर मला तो प्रकाशमय भाग दिसतोय पृथ्वीपासून, म्हणजे मला पूर्ण चंद्र दिसतो आहे. आणि आकाशात जेव्हा मला पूर्ण चंद्र दिसतो त्या स्थितीला आपण पौर्णिमा असे म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा अशी स्थिती असते जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते, म्हणजे जेव्हा चंद्रग्रहण होते त्यावेळेस पौर्णिमा असते. म्हणून स्टेटमेंट असं आहे की चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते. पण एक आणखी लक्षात ठेवा की प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही, आणि पुढल्या स्लाइडमध्ये आपण ते समजून घेणार आहोत. तर बघा की प्रत्येक पौर्णिमेला मग चंद्रग्रहण का होत नाही, तर त्यासाठी काही कारण आहेत. आता बघा की पृथ्वी सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गाने प्रदक्षिणा करते. करेक्ट. त्यालाच आपण त्याची परिभ्रमण कक्षा म्हणतो. त्याच पद्धतीने चंद्रही पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करते. करेक्ट. त्यालाच आपण चंद्राची परिभ्रमण कक्षा म्हणतो. करेक्ट. पण एक लक्षात घ्या की पृथ्वीची जी परिभ्रमण कक्षा आहे ती चंद्राच्या परिभ्रमण कक्षेला 5 अंशाने झुकलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की ही पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आहे. असा एक अँगल तयार केलेला आहे आणि तो अँगल आहे 5 डिग्री, म्हणजे 5 अंशाचा अँगल आहे. आणि त्याच्याच कारणाने काय होतंय, कधी कधी मग सूर्याद्वारे जो प्रकाश पृथ्वीवर पाडला जातो तर त्याद्वारे ज्या काही सावल्यांची निर्मिती होते त्या सावल्यांच्या प्रदेशात हा चंद्र येत नाही. आणि जेव्हा चंद्रावर सावली पडत नाही म्हणजेच तिथे चंद्रग्रहण घडून येत नाही. मग चंद्रग्रहण न होण्याचं कारण काय आहे की जेव्हा चंद्रावर पृथ्वीची सावली पडत नाही. आणि ती का पडत नाही, कारण चंद्राची जी परिभ्रमण कक्षा आहे ती पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची 5 अंशाचा कोन बनवते त्या कारणाने. तर हे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा की चंद्रग्रहण तर पौर्णिमेला होतात पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. त्याचं कारण म्हणजे चंद्राची परिभ्रमण कक्षा आणि पृथ्वीची परिभ्रमण कक्षा 5 अंशांनी झुकलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा की वर्षभरात फक्त 2च चंद्रग्रहण होतात. तर हे त्याचं कारण होतं. आता हेच तुम्ही पुढल्या डायग्राम मधून चांगल्या प्रकारे बघू शकता. मानून चला सूर्य या बाजूला आहे आणि हा प्रकाश पृथ्वीवर तसेच चंद्रावर पाडतो आहे. तर तुम्हाला दिसत आहे की पृथ्वीची ही बाजू प्रकाशमय झाली आहे आणि मागची बाजू ही काळोखात आहे. पण ज्या सावल्यांची निर्मिती झालेली आहे पृथ्वीद्वारे त्यामध्ये तुम्हाला जर चंद्र इथे असेल तर तो चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावल्यामध्ये दिसत नाही. याचा अर्थ तिथे चंद्रग्रहण होत नाही. पण सेम जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडताना दिसत नाही आहे. याचाच अर्थ जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही आहे त्यावेळेस सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळत नाही. करेक्ट. म्हणून एक लक्षात ठेवा की जरी चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होत असले किंवा सूर्यग्रहण हे अमावस्याला होत असले पण प्रत्येक अमावस्याला सूर्यग्रहण होत नाही आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. तर हा एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासाचा आहे चंद्रकला फेजेस ऑफ मून. आता चंद्रकला फेजेस ऑफ मून हे समजण्यासाठी पहिले पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या स्थिती जे आहे ते आपल्याला समजायच्या आहे. तर बघा कधी काय होतं की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो. करेक्ट. आणि कधी पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येतं. तर यानुसारच बघा आता काय होतं, जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आहे तेव्हा चंद्राचा हा भाग प्रकाशात असतो आणि त्याचा मागील भाग हा अंधारात असतो. सेम वेळी जेव्हा पृथ्वी सूर्याच्या मध्ये येते, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याच्या कडला भाग हा प्रकाशात असतो पृथ्वीचा आणि त्याच्या मागचा भाग हा अंधारात असतो. याचाच अर्थ काय की पृथ्वीवरून मी जेव्हा बघतो तेव्हा चंद्राचा मला काळोख दिसतो, म्हणजे मला चंद्र दिसेनासा होतो आणि त्यालाच आपण अमावस्या असं म्हणतो. पण त्याच वेळेस जर मी इथे बघितलं तर चंद्राची ही बाजू प्रकाशात आहे, म्हणजेच मी जर पृथ्वीवरून बघतो आहे तर मला चंद्राचा हा पूर्ण भाग प्रकाशमय दिसतो आहे, म्हणजेच त्यावेळेस पौर्णिमाची स्थिती आहे. म्हणजेच काय होतं की अमावस्या म्हणजे न दिसण्यापासून तर पूर्ण चंद्र दिसेपर्यंत चंद्राचा आकार हा वाढत जातो आणि पुन्हा कमी होत जातो. करेक्ट. आणि त्यानुसारच विविध कला चंद्राच्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण चंद्रकला किंवा फेजेस ऑफ मून असं म्हणतो. आता बघा की इथे तुम्हाला दिसत आहे की चंद्र दिसेनासा झालेला आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो मराठीत अमावस्या किंवा इंग्लिशमध्ये त्याला न्यू मून असं म्हटलं जाते. पण हळूहळू हा आकार तुम्हाला इथे वाढताना दिसतो आहे. करेक्ट. आणि आपल्याला इथे एक चंद्रकोर अशी तयार झालेली दिसत आहे. त्याला मराठीत आपण चंद्रकोर म्हणतो पण इंग्लिशमध्ये त्याला क्रेसेंट हा वर्ड आहे. करेक्ट. पण हा आकार वाढता आहे आणि इंग्लिशमध्ये वाढण्याला वॅक्सिंग असं म्हटलं जातं. म्हणून ही जी काही फेज आहे किंवा ही जी कला आहे याला वॅक्सिंग क्रेसेंट असं म्हटलं जातं. आणि यावेळी चंद्र आपल्याला 1/4 एवढा दिसतो.
करेक्ट. त्यानंतर चंद्राचा आणखी आकार वाढतो आणि तो अर्धा दिसायला लागतो, म्हणजेच 50% आपल्याला दिसायला लागतो. त्यानंतर चंद्र हा पुन्हा वाढतो आणि आपला 3/4 एवढा दिसतो. आणि जेव्हा तो 3/4 होतो त्याला इंग्लिशमध्ये गिबॉस असं म्हटलं जातं. पण हा वाढता आकार असल्या कारणाने पुन्हा एकदा त्याला नाव वॅक्सिंग गिबॉस असं दिलं जातं. त्यानंतर चंद्र हा पूर्ण दिसतो, म्हणजे पूर्ण एक होतो. त्यानंतर चंद्राचा आकार मग हळूहळू आणखी कमी व्हायला लागतो. पुन्हा इथे 3/4 दिसतोय, पण 3/4 फेजला गिबॉस हा वर्ड जरी दिलेला असेल, पण इथे पौर्णिमेनंतर जेव्हा पूर्ण चंद्र दिसतो त्यानंतर तो आकार कमी होताना दिसतोय. आणि जेव्हा तो कमी होतो त्याला इंग्लिशमध्ये वेनिंग वर्ड आहे, म्हणून या फेजला वेनिंग गिबॉस असं म्हटलं जाते. तुम्हाला इथं बघा, इथेही 3/4 चंद्र पाहायला मिळतोय, इथेही 3/4 चंद्र पाहायला मिळतोय, पण याला वॅक्सिंग गिबॉस म्हणतात आणि याला वेनिंग गिबॉस असं म्हटलं जाते. त्यानंतर पुन्हा चंद्र हा अर्धा होतो आणि त्यानंतर चंद्र हा 1/4 असा होतो. आता हा जर क्रेसेंट म्हणजे चंद्रकोर तर तयार झालेली आहे, पण हे कमी होत असल्यामुळे त्याला वेनिंग क्रेसेंट असं म्हटलं जाते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चंद्र दिसेनासा होतो. म्हणजे चंद्राच्या विविध कला तुम्हाला आकाशात पाहायला मिळतात. यालाच चंद्रकला किंवा फेजेस ऑफ मून असं म्हटल्या जाते. आता बघा की याच बेसिसवर 2023च्या राज्यसेवा प्रिलिम मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. तर तो प्रश्न असा होता की खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग हा प्रकाशित दर्शविलाय हे नमूद करायचं आहे. आता खाली आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ए ही जी पोझिशन आहे त्यामध्ये तुम्हाला पृथ्वीवरनं तुम्हाला ए चा हा काळोख दिसतो आहे, म्हणजे याचा अर्थ सूर्य या बाजूला असणार आहे. करेक्ट. आणि त्या कारणाने आता हा जो काळोख असा भाग आहे जो पृथ्वीवरून आपण बघतोय, याचाच अर्थ चंद्र आपल्याला पृथ्वीवरून दिसेनासा झालेला आहे आणि यालाच आपण काय म्हणतो, अमावस्या असं म्हणतो. करेक्ट. त्यानंतर बघा बी पोझिशनला चंद्र हा वाढतो आहे. करेक्ट. पुन्हा सी पोझिशनला तो अर्धा झालेला आहे. करेक्ट. त्यानंतर डी पोझिशनला तो पुन्हा 3/4 इतका झालेला आहे. करेक्ट. आणि ई पोझिशनला तुम्हाला चंद्राचा प्रकाशमय भाग दिसतोय, याचा अर्थ तिथे पौर्णिमा तुम्हाला पाहायला मिळत आहे. करेक्ट. त्यानंतर पुन्हा एकदा चंद्राचा आकार कमी होत आहे. पुन्हा एकदा इथे एफ पोझिशनला 3/4 भाग झालेला आहे. त्यानंतर जी पोझिशनला तो हाफ झालेला आहे, म्हणजे अर्धा झालेला आहे. आणि एच पोझिशनला तो पुन्हा एकदा 1/4 म्हणजे 1/4 झालेला आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या मुळाक्षर हे चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित झालाय ते दर्शवत आहे. तर आपल्याला दिसत आहे की इथे 3/4 भाग आहे आणि इथेही एकदा 3/4 भाग आहे. म्हणजेच काय, डी आणि ई फेजला पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा 3/4 हा भाग दिसू शकतो आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 डी आणि एफ. करेक्ट. त्यानंतर एक प्रश्न आहे तो म्हणजे असा की खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे की सूर्यग्रहण अमावस्या दरम्यान होतात. मी तुम्हाला आता समजून सांगितलं की सूर्यग्रहण हे अमावस्याला होतात, पण प्रत्येक अमावस्याला सूर्यग्रहण होत नाही, म्हणून अ स्टेटमेंट हे बरोबर आहे. ब स्टेटमेंट काय आहे की चंद्रग्रहण पौर्णिमेच्या वेळी होतात, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. करेक्ट. त्यानंतर क स्टेटमेंट आहे की खग्रास सूर्यग्रहण दरम्यान संपूर्ण सूर्य पृथ्वीच्या सर्व भागामधून अदृश्य असतो, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. का? कारण आपल्याला खग्रास सूर्यग्रहण किंवा खंडग्रास सूर्यग्रहण हे ज्या भागात प्रच्छाया किंवा उपछाया असते त्याच भागात पाहायला मिळते. बाकी जे काही पृथ्वीचा भाग आहे त्या भागात आपल्याला पूर्ण सूर्य पाहायला मिळतो, म्हणजे तो अदृश्य होतो का, तर नाही. म्हणून तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य विधान आपल्याला निवडायचे आहे ते आहे फक्त अ आणि ब, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर आहे. मी आशा करतो की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे टॉपिक तुम्हाला समजलेलं असणार आहे. याबद्दल तुम्हाला जर आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी एऑन आयस अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.